नमस्कार. आरएससी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला. भाजपच्या भूलथापांना मतदारांनी बळी पडू नये. धम्म मेळाव्यात प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन. नरेंद्र मोदींसह भाजपावर केला हल्लाबोल. सुजात आंबेडकर यांची भाजपा व देवेंद्र फडणवीसवर टीका, तर अंजलीताई आंबेडकरांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर टाकला प्रकाश. दिवाळी उत्सवात खासगी बस संचालकांकडून मनमानी पद्धतीने वसूल केल्या जाते प्रवास भाडे. संबंधित विभाग देईल का लक्ष? शासनाच्या रिक्त पदांवर समायोजन करण्याच्या मागणीसाठी आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन. आंदोलनामुळे प्रभावित झाली आरोग्य व्यवस्था. डॉक्टर बाबासाहेब ते बाळासाहेब आंबेडकर यांनी वापरला रेट्रो स्टाईल मायक्रोफोन. धम्म मेळाव्यात सुजात आंबेडकर यांनी का टाळले त्या माईकवर बोलणे? आता सविस्तर बातम्या. येणाऱ्या निवडणुका पाहता नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असून शराब, शबाब आणि पैसा यामध्ये गुंतून न जाता मतदारांनी तांत्रिक होऊन नरेंद्र मोदींना भस्म केले पाहिजे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित 39व्या धम्म मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील अराजकता संपवण्यासाठी भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहनही केले. नरेंद्र मोदी व अमित शहा नागरिकांचा बावल्यासारखा उपयोग करतात. निवडणुका जवळ आल्या की नरेंद्र मोदी एक नोट बदलतात, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांनी 500 रुपयांच्या नोटा त्वरित बदलून घ्याव्यात, नाहीतर काही दिवसांमध्ये 500 रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या जातील. कारण नोटांवर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असा उल्लेख आहे. मात्र मोदी सरकारला आता गव्हर्नमेंट ऑफ भारत हवे आहे. त्यामुळे नागरिकांनी त्वरित 500 रुपयांच्या नोटा बदलून घेण्याचा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला. देशातील सर्व वर्तमानपत्र व टीव्ही चॅनल्स विकल्या गेलेले आहेत. प्रसार माध्यम नरेंद्र मोदींचे प्रचारक झाले असल्याचे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केले. यावेळी धम्मपीठावर अंजलीताई आंबेडकर, सुजात आंबेडकर, अमर आंबेडकर, कार्यक्रमाचे व बौद्ध महासभेचे अध्यक्ष PJ वानखडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. मागील 39 वर्षांपासून दरवर्षी विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी अकोला येथे प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत धम्म मेळावा आयोजित करण्यात येतो. प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी राज्यभरातील अनुयायी यावेळी उपस्थित असतात. रस्त्यावरती फिरायचं आहे की जेलमध्ये फिरायचं आहे? रस्त्यावरती फिरायचं असेल तर मोदी असा म्हणतो, अमित शहा असा म्हणतो, मी जे सांगतोय ते तुम्ही करा, मी जे सांगतोय ते तुम्ही करा, आणि मी जे सांगतोय ते तुम्ही करत नसाल तर मग जेलमध्ये फेऱ्या मारा. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर पार पडलेल्या धम्म मेळाव्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेता सुजात आंबेडकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करीत भाजपाला हद्दपार करण्याचे आवाहन केले. तर राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी स्थानिक मुद्द्यांवर, अकोला महापालिका व जिल्ह्यातील स्थानिक मुद्द्यांवर नागरिकांचे लक्ष वेधीत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. 2014च्या निवडणुकीत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशी विचारणा भाजपाने केली होती. याच भाजपाने व राज्यातील मनुवाद्यांनी ठेक्याने दिलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी बुधवारी येथे बोलताना केला. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवार 25 ऑक्टोबर रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या धम्म मेळाव्यात सुजात आंबेडकर बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. एक परिस्थिती समजून घेऊयात आणि एका गोष्टीकडे लक्ष टाकूयात की आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गावरती चालत आलो. त्या मार्गावरती चालून आपली प्रगती झाली आहे आणि आपण इथपर्यंत पोहोचलोय. आपण आपली चळवळ पुढे नेली आहे. आज मित्रांनो, आपण एक गोष्ट जाणून घेऊयात की या देशामध्ये असं कोणतंही क्षेत्र नाहीये जिकडे आपण मागे राहतोय. यासोबतच वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनीही
आपल्या भाषणातून अकोलावासियांना आवाहन करीत अकोला शहरासह जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला। अकोला शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या, रस्त्यावरील खड्डे, नवीन प्रीपेड विद्युत मीटर बिल या प्रश्नांवर प्रकाश टाकून नागरिकांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले। आगामी निवडणुकीत मूलभूत सुविधा न देणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम करावे आणि असा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले। काय नवीन घाट घातलाय? दिवाळी होईपर्यंत इथली महानगरपालिका शांत आहे। आता महाराष्ट्र वीज वितरण कंपनी जी आपल्याला घरोघरी MSCB ची लाईट पुरवते, ती कंपनी अतिशय चांगलं काम करत असून सुद्धा वीज वितरणाची जबाबदारी महाराष्ट्रामध्ये 3 कंपन्यांना द्यायचा घाट घातलाय। त्याचा पहिला प्रयोग अकोल्यात होणार आहे। पहिला प्रयोग अकोल्यात का होणार आहे माहिती आहे? कारण गेल्या 5 वर्षात अकोल्याच्या नागरिकांनी हे दाखवून दिले आम्ही अतिशय सहनशील आहोत। आमच्यावर कितीही अन्याय केला, आमची कितीही लुबाडूक केली, आमच्याकडनं कितीही पैसे उकळले तरी आम्ही शांतपणे सहन करतो। म्हणून आता नवीन प्रयोग येऊ घातलाय। दिवाळी उत्सवादरम्यान मुंबई पुण्यावरून गावाकडे परत येणाऱ्या प्रवाशांकडून खासगी बस संचालकांद्वारे मनमानी पद्धतीने प्रवास भाडे वसूल करण्यात येते। या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला अधिक भार पडतो। याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दिवाळीचा उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे। दिवाळीच्या मध्ये नागरिक आपल्या गावांकडे परत येतात, त्यामुळे या दिवसांमध्ये मोठ्या संख्येने रेल्वे बस व खासगी बसमध्ये गर्दी पाहायला मिळते। अधिक प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे याचा फायदा घेण्याकरिता खासगी बस संचालक प्रवास भाडे मनमानी पद्धतीने वाढवतात। खासगी बस संचालकांद्वारे प्रवाशांकडून वसूल करण्यात येणाऱ्या प्रवास भाड्यावर कोणाचेही अंकुश नसल्या कारणाने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागतो। अकोला शहरातील व जिल्ह्यातील अनेक मजूर, विद्यार्थी, नोकरदार मुंबई पुण्यासारख्या शहरात राहतात। दिवाळीच्या उत्सवामध्ये हे आपापल्या घराकडे परत येतात। या दरम्यान बहुतांश रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नाही, तर लांब पल्ल्याच्या बसमधील प्रवास एवढा सुखद नसतो। त्यामुळे खासगी प्रवासी लक्झरी गाड्यांना प्राथमिकता दिली जाते। परंतु पुण्यावरून किंवा मुंबईवरून आपल्याकडे येणाऱ्या या प्रवाशांकडून 1000 रुपयांपासून ते 1200 रुपये पर्यंत प्रवास भाडे आकारले जाते व दिवाळी जशी जवळ येते तसे प्रवास भाडे वाढवण्याचे काम खासगी बस संचालक करतात। याकडे संबंधित विभागाने गंभीरतेने लक्ष देऊन असे प्रवास भाडे वाढवणाऱ्यांवर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। शासनाच्या रिक्त पदांवर समायोजन करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन सुरू केले। शुक्रवारी या संघटनेद्वारे थाळी बजाव आंदोलन करण्यात आले। राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आरोग्य विभागाची सेवा प्रभावित झाली आहे। शासनाच्या रिक्त पदांवर समायोजन करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनात 817 कंत्राटी अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत। गुरुवारी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थाळी बजाव आंदोलन केले। वैद्यकीय अधिकारी व NHM अंतर्गत येणाऱ्या कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर समायोजन करण्याबाबत शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे। 16 ऑक्टोबर पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। मात्र सरकारला गांभीर्याने विचार करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी संघटनेने केवळ 1 दिवसीय राज्यव्यापी आंदोलन केले होते। याची दखल न घेतल्याने 25 ऑक्टोबर पासून बेमुदत कामगार आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनामुळे आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे। सर्व कंत्राटी कर्मचारी हे 2005 पासून एनआरएचएम अंतर्गत 15 ते 17 वर्षांपासून काम करत आहेत, परंतु शासनाने आमच्या कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। आतापर्यंत आम्ही अनेक आंदोलन किंवा संप केलेला आहे, पण सरकारने आम्हाला प्रत्येकवेळेस भूलथापा देऊन आम्ही तुमचं काहीतरी करू, आम्ही बैठका लावू असं आश्वासन दिलेलं आहे। मागच्या अधिवेशनात पण त्यांनी सांगितलं 31 मार्च 2023 पर्यंत
आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी यांचे समायोजन करणार आहे, पण शासनाने असं कोणत्याही प्रकारचं ठोस पाऊल उचललं नाही किंवा आम्हाला परमानंट किंवा समायोजन केलेलं नाही आहे. आता आमची एकदाच झालेले आहे, काही टीचर काहींना बाळ आहे, तर तेवढ्यामध्ये काही आमचा खर्च चालत नाही आहे. शासनानं आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आमच्या सर्व कंत्राटी कर्मचारी यांना समायोजन म्हणजे समायोजनच करावे आणि आम्हाला पगारवाढ वगैरे कोणती नको आणि एकदामध्ये आम्हाला सुटका नको, कारण आम्हाला आता 15 ते 20 वर्ष झालेले आहे. आता आमचं एक्झाम देण्याचं वय पण राहिलेलं नाही आहे. त्यामुळे आमची शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी आमचे समायोजन करावे. NHM कर्मचारी व अधिकारी संघटनेचा हा जो बेमुदत काम बंद आंदोलन आहे, त्याच्यात आम्ही सर्व समुदाय आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्या वतीने या काम बंदला पूर्णपणे याच्यात सामील आहो आणि आम्हाला सगळ्यांना NHM कर्मचारी व अधिकारी या सगळ्यांना कायम करावे या मागणीचं आम्ही इथं काम बंद आंदोलन करत आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या रेट्रो स्टाईल मायक्रोफोन अर्थात माईकचा वापर बुधवारच्या अकोल्यातील धम्म मेळाव्यात केला गेला. तो केवळ ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनीच वापरला. सुजात आंबेडकर यांनी त्या माईकवर का बोलणे नाकारले असा प्रश्न विचारला जात आहे. सुजात आंबेडकर यांनी त्या माईकवर का बोलणे टाळले अशी चर्चा सामान्यांमध्ये आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात असलेले जुने रेट्रो स्टाईल माईक हे नेहमी चर्चेत राहत असत. त्या माईकवरील आवाजाची गुणवत्ता आणि स्पष्टता अधिक असायची. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेळी वापरण्यात येत असलेल्या रेट्रो स्टाईल माईक पुन्हा एकदा बुधवारच्या धम्म मेळाव्यात पाहिला गेला. पण या माईकवर बोलण्यास सुजात आंबेडकर यांनी पहा कसा नकार दिला आणि तो नकार का होता हेही समजण्यासारखे आहे. तेव्हा पाहूया पहिले सुजात आंबेडकर यांनी या जुन्या रेट्रो स्टाईल मायक्रोफोनवर कसा नकार दिला. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सन्माननीय सुजातदादा आंबेडकर या ठिकाणी मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती. सुजातदादा आगे बढ़ो, सुजातदादा आगे बढ़ो, सुजातदादा आगे बढ़ो, सुजातदादा आगे बढ़ो. या नकारामागे अनेक कारणे होती. त्यातले पहिले कारण होते ते अशाच प्रकारचा रेट्रो स्टाईल मायक्रोफोन हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात देखील वापरण्यात येत असे. यंदाच्या धम्म मेळाव्यात सुजात आंबेडकर यांनीच अशा प्रकारे माईकचा आग्रह धरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांनी केवळ ॲडव्होकेट प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाच्या ठिकाणी भाषण न देता दुसरीकडे भाषण दिले. धम्म मेळाव्यात मुख्य मंचावर केवळ ज्या ठिकाणी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मेळाव्याला संबोधित केले त्या ठिकाणीच अशा प्रकारचा रेट्रो स्टाईल मायक्रोफोन अर्थात माईक लावण्यात आला होता. त्यावरून केवळ आणि केवळ ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. संकल्पना होती ती सुजात आंबेडकर यांची आणि त्यामुळेच त्यांनी मंचावरील रेट्रो स्टाईल मायक्रोफोन न वापरता दुसरीकडून भाषण देणे पसंत केले. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम खास दसरा व दिवाळी निमित्त घेऊन आलो आहे नवीन व्हेरायटी व संपूर्ण फ्रेश स्टॉक. खरेदी करा 2 जीन्स व मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री. तसेच खरेदी करा 2 शर्ट व मिळवा 1 शर्ट अगदी फ्री फ्री फ्री. तसेच मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड व सेमी ब्रँडेड कंपनीच्या फॉर्मल शर्ट, फॉर्मल पॅन्ट, जीन्स, कॅज्युअल शर्ट, टी शर्ट, कुर्ता पायजामा, ब्लेजर, मोदी जॅकेट आणि बरेच काही, तेही मार्केटपेक्षा स्वस्त दरात. ब्लेझर्स व सूटचे स्पेशल नवीन सेक्शन ग्राहकांच्या सेवेत सुरू. भरपूर व्हेरायटी, नवीन डिझाईन ब्रँडेड कंपनीमध्ये उपलब्ध, तेही मार्केटपेक्षा 500 ते 1000 रुपयांनी कमी किमतीमध्ये. तर एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रतनलाल प्लॉट, मिस्टर डेनिम मेन्सवेअर जवळ, अकोला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत.
मुंबई येथे गुणवंत सदावर्ते यांच्या वाहनांची काही समाजकंटकांनी तोडफोड केली। या घटनेचे पडसाद अकोल्यातही उमटले। अकोला येथील आगार क्रमांक 2 मध्ये एसटी कामगारांच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करीत निदर्शने करण्यात आली। यावेळी एसटी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली। मुंबई येथे गुणवंत सदावर्ते यांच्या वाहनांची आज सकाळी काही समाजकंटकांनी तोडफोड केली। या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत एसटी कामगारांच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केल्यामुळे एसटी कामगार संघटना सुद्धा या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत आहेत। या घटनेसंदर्भात आज अकोला आगार क्रमांक 2 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी तीव्र स्वरूपाची निदर्शने केली। गुणवंत सदावर्ते यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून अटक करावी अशी मागणी यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी केली। यासोबतच आगार क्रमांक 2 मध्ये एसटी कर्मचारी संघटनांनी जोरदार घोषणाबाजी केली। कोणत्याही आंदोलनात एसटीची जाळपोळ केली जाते, तसेच तोडफोड सुद्धा केली जाते। अशा समाजकंटकांवरही तात्काळ कारवाई करण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे। यावेळी मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी संघटनेचे सदस्य उपस्थित होते। प्रवासी आमचे दैवत आहे, ही लालपरी आमची मायमाऊली आहे। आमच्या या मायमाऊलीवर जे काही भ्याड हल्ला चालू आहे, जाळपोळ चालू आहे, तोडफोड चालू आहे, या तोडफोडीचा आम्ही निषेध करतो। आणि आज रोजी एसटी कष्टकऱ्यांचे दैवत सन्माननीय गुणरत्न सदावर्ते साहेब यांच्या गाडीवर जो हल्ला झाला, या हल्ल्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो। आणि लालपरीवर हल्ला करणाऱ्या ज्या काही हल्लेखोरांना तात्काळ अटक झालीच पाहिजे। माझी माती माझा देश उपक्रमात जिल्ह्यातील विविध तालुके, शहरे, गावे येथून अमृत कलशात गोळा केलेली माती घेऊन जिल्ह्यातून 18 स्वयंसेवक रवाना झाले। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते अमृत कलश स्वयंसेवकांना सुपूर्द करण्यात आले। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। माझी माती माझा देश उपक्रमात स्थानिक स्वराज्य संस्था, नेहरू युवा केंद्र व विविध सामाजिक संस्थांच्या सहभागासह जिल्ह्यात ठिकठिकाणी अमृत कलश यात्रा व विविध देशभक्तीपर कार्यक्रम घेण्यात आले। विविध तालुक्यातून मृदा गोळा करून कलश जिल्हा स्तरावर आणण्यात आले। जिल्ह्याचे हे कलश जिल्हाधिकाऱ्यांनी स्वयंसेवकांना सुपूर्द केले। यावेळी विविध घोषणांनी वातावरण देशभक्तिमय झाले होते। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सर्व स्वयंसेवकांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या। आता स्वयंसेवक मुंबईकडे रवाना झाले असून तिथे राज्यातील विविध जिल्ह्यातून कलश घेऊन स्वयंसेवक एकत्र येणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आझाद मैदानावर दिनांक 27 ऑक्टोबर रोजी कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर सर्व कलश मुंबई मार्गे दिल्लीसाठी रवाना होतील। देशाच्या राजधानीत विशेष रेल्वेद्वारे हे कलश वाजत गाजत पाठविण्यात येणार आहेत। दिनांक 1 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाजवळ देशाच्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या अमृत वाटिकेत या कलशांमधील माती विसर्जित करण्यात येईल। दिवाळीत प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने उत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून या अंतर्गत लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर या स्थानकादरम्यान 26 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत द्विसाप्ताहिक सुपरफास्ट गाडी चालविण्यात येणार आहे। अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी 11 अशा एकूण 22 फेऱ्या होणार असून ही गाडी अकोला स्थानकावर थांबणार असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे। मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार 01-033 LTT नागपूर द्विसाप्ताहिक सुपरफास्ट 26 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस पासून दर मंगळवार आणि गुरुवारी 8:15 सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10:25 नागपूरला पोहोचेल। 01-034 नागपूर LTT द्विसाप्ताहिक सुपरफास्ट 27 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर या कालावधीत दर बुधवार आणि शुक्रवारी 1:30 नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 3:35 लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल। पूर्णपणे वातानुकूलित असलेल्या या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा स्थानकांवर थांबा असणार आहे। 1 फर्स्ट AC, 2 AC 2 टायर, 15 AC 3 टायर, पेंट्री कार आणि 2 जनरेटर व्हॅन अशी या गाडीची संरचना आहे।
महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृती समितीच्या वतीने दुर्गा चौक स्थित विद्युत भवनासमोर द्वारसभा घेत तीव्र निदर्शने करण्यात आली। शासन दरबारी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्याने सदर आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले। महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृती समितीच्या वतीने आज दुर्गा चौक स्थित विद्युत भवन समोर द्वारसभा घेत तीव्र स्वरूपाची निदर्शने करण्यात आली। लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन दरबारी अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने सदर आंदोलन छेडण्यात आले असून यामधील महावितरण मध्ये काम करणाऱ्या वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांना वर्ग 3 मध्ये समाविष्ट करणे, कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास ठरवून द्यावे, कर्मचाऱ्यांचे वेतन वाढ करीत त्यांना 20 लिटर पेट्रोल भत्ता देण्यात यावा, कंत्राटी पद्धतीने पद भरती न करता थेट भरती कराव्या यावर विभिन्न मागण्यांसाठी सदर आंदोलन करण्यात आले असून सदर आंदोलन 26 ऑक्टोबर ते 11 डिसेंबर पर्यंत विविध पद्धतीने करणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी RRC न्यूजशी बोलताना दिली। प्रामुख्याने मागणी आहे की लाईन स्टाफचा क्लास 4 मधून क्लास 3 मध्ये वर्गीकरण झालं पाहिजे, कामाचे तास निश्चित झाले पाहिजे आणि पेट्रोल भत्ता जो बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे त्या मागण्या प्रशासनाने मान्य करून सुद्धा त्याचा फरक अजून मिळाला नाही, तो फरक आम्हाला दिला गेला पाहिजे। या प्रमुख मागण्यासाठी आम्ही सर्व लाईन स्टाफ या अकोला येथे परिमंडल कार्यालयासमोर आज ही भव्य गेट मीटिंग केलेली आहे। त्यानंतर आमचा यानंतरचा टप्प्याटप्प्याने मुंबईला आंदोलन आहेत आझाद मैदानावरती। जर मागण्या मान्य झाल्या नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन त्या आझाद मैदान येथे करणार आहोत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर लोखंडी पाईप टाकण्याचे काम सुरू असल्याने हे प्रवेशद्वार गेल्या 2 दिवसांपासून बंद असून जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। दुसऱ्या गेटवर वाहतूक समस्या असल्यामुळे याकडे रहदारी विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मोरणा या मुख्य प्रवेशद्वारासमोर लोखंडी पाईप टाकण्याचे काम सुरू असल्याने प्रवेशद्वार वाहतुकीसाठी गेल्या 2 दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहे। जिल्हाधिकारी कार्यालय नागरिकांना तसेच शासकीय अधिकारी यांच्या वाहनांना ये-जा करण्यासाठी HDFC बँक समोरील प्रवेशद्वाराचा वापर करावा लागत आहे, परंतु या ठिकाणी बेशिस्त वाहतुकीमुळे नागरिकांसह अधिकारी कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। याच मुख्य मार्गावरील अनेक रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालय ये-जा करतात, यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत असल्याने या मार्गावर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी नियुक्त करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी होत आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला। भाजपच्या भूलथापांना मतदारांनी बळी पडू नये, धम्म मेळाव्यात प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन, नरेंद्र मोदींसह भाजपावर केला हल्लाबोल। सुजात आंबेडकर यांची भाजपा व देवेंद्र फडणवीसवर टीका, तर अंजलीताई आंबेडकरांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर टाकला प्रकाश। दिवाळी उत्सवात खासगी बस संचालकांकडून मनमानी पद्धतीने वसूल केल्या जाते प्रवास भाडे, संबंधित विभाग देईल का लक्ष? शासनाच्या रिक्त पदांवर समायोजन करण्याच्या मागणीसाठी आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, आंदोलनामुळे प्रभावित झाली आरोग्य व्यवस्था। डॉक्टर बाबासाहेब ते बाळासाहेब आंबेडकर यांनी वापरला रेट्रो स्टाईल मायक्रोफोन, धम्म मेळाव्यात सुजात आंबेडकर यांनी का टाळले त्या माईकवर बोलणे? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। YouTube चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।